हरी हरी. ओके. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17, श्लोक क्रमांक 23. दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं चालू आहे, उपक्रम सगळीकडे चालू आहेत, पण जे पाहिजे ते इथे सस्पेन्स आहे, गूढ आहे, गम्य आहे. ते इतरांच्या, ते म्हणतात रोज जाणारा मनुष्य सुद्धा चुकतो. अर्जुना इथे रोज जाणारा, एखाद्या गल्लीत एखाद्या शहरात गेला, रोज जाणारा माणूस कधीतरी चुकतो. तसं संप्रदायाकडून मी जाणीवपूर्वक बोलतोय. जे अति महत्वाचं गुह्य गूढ गम्य ज्ञान आहे ते असंच्या असं झाकलेलं आहे. 725 वर्षापूर्वी सुद्धा झाकलेलं होतं. म्हणून ज्ञानोबरायाचा जन्म झाला. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. त्यावेळेला अज्ञान होतं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. त्यावेळेचे 725 वर्षाचे लोक, पूर्वीचे लोक हित नेनती कोणी. आणि आत्ताची मात्र हित जाणतात. कळतंय का हित त्यांना? 725 वर्षापूर्वी अज्ञान होतं, काळ अज्ञान होतं, काळोख होतं, बाबा अहंकार निशी गणराट. आणि आता मात्र प्रकाशाची पहाट झालेली आहे का? बिलकुल नाही झालेली. फक्त वरकंतपणा चालू आहे. वरवरपणाने दिसतंय आपण भक्ती करतोय, परंतु जी ज्ञानोबरायांना अभिप्रेत असणारी भक्ती, संत तुकाराम महाराजांना आधी करून जेवढे संत होऊन गेले त्यांना जी अभिप्रेत भक्ती आहे ती ईश्वराशी एक रूप होऊन केलेली भक्ती आवडते. वरकांती भक्ती आवडत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. तर भक्ती कोणती भक्ती आहे? 14व्या अध्यायात सांगितलं. एक अव्यभिचारी भक्ती आहे आणि एक व्यभिचारी भक्ती आहे. व्यभिचारी भक्ती म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळं आहे. देव वेगळा, मी वेगळा, मी भक्त आहे आणि तो परमात्मा देव, अशी जी भक्ती समजून चाललेली आहे त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि देव आणि मी एकच आहे असं जे समजून करतात त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. ती आमच्या ज्ञानोबरायांना अभिप्रेत आहे. ती भक्ती जर आपण करत नसू तर हरिपाठात लिहिलेले सरळ नाही ज्याशी भक्ती अशी सांगितलेली. ते पतित आहेत, अभक्त आहेत. आणि हरीसी न भजती दैव, ते दैव आहेत, ते दुर्दैवी माणसं आहेत, ती भक्ती करतात पण देवाला भजत नाही. मग देवाला भक्ती कशी होऊ शकते जर केली तर? आपण ज्यावेळेला भक्त होऊन देव होऊन देवाची भक्ती करू तेव्हा ती भक्ती सफल होती. ते उदाहरण देतात. 15.5 मिसळावे तै 15.5 व्हावे, तै झाली या संभवे भक्ती माझी. तै झाली या संभवे, होऊ शकती भक्ती माझी. तै झाली काय? 15.5 क्वालिटीचं सोने आणि 15.5 क्वालिटीचं सोनं. जर ती एक झालं तर ती किती क्वालिटीचं होणार आहे? 15.5 आणि 15.5 31 क्वालिटीचं होणार का? नाही. त्या 23 कॅरेट आणि 23 कॅरेट मिक्स केलं तरी काय आहे ते? 23. त्याप्रमाणे तुम्ही ईश्वर व्हाल आणि ईश्वराला भजाल. तै संभवे भक्ती माझी. 15.5 मिसळावे तैस 15.5 व्हावे. जर तैस 15.5 व्हावे, जर 15.5 म्हणजे तुम्ही भगवत स्वरूप व्हाल आणि भगवंताची भक्ती कराल, तैस संभवे भक्ती माझी. याच्या व्यतिरिक्त घडू शकत नाही. आणि तिथे क्रियेचा खटाटोप नाही. त्या भक्तीमध्ये क्रियेचा खटाटोप नाही. तैसी क्रिया किरण साहे, ही अद्वैत भक्ती आहे. तिथे क्रियेचा खटाटोप नाही. त्याच्यासाठी देवासाठी अजून काहीतरी जमा करायचे साहित्य, देवाची पूजा करायची अशी नाही. ती आमच्या ज्ञानोबरायांना, ती आमच्या भगवद्गीतेला अभिप्रेत असणारी भक्ती अर्जुनाला शिकवली आणि समरंगणावर पाठवलं. अर्जुन म्हणतो मी लढाई करणार नाही, मला पाप लागेल. मी जर यांना मारलं, भीष्माचार्य ही म्हातारपणाची मी त्यांची काठी आहे, बाबांना मंदिरात घेऊन जायचं, घेऊन यायचं हे माझं काम आहे, आणि मी त्यांना बाणाच्या शय्येवर झोपवणं हे योग्य नाही. मी हे करणार नाही युद्ध. द्रोणाचार्यांनी मला युद्ध करायला शिकवलं, हा पार्थ द्रोणाचा केला ना, आता त्यांच्यावर बाण चालू का मी तसं होणार नाही. मी असा त्या भस्मासुरासारखा नाही. तो काय होता भस्मासूर? जो जेथीच्या कृपेचा लाभी जे वरू तेथेची मन व्यभिचारू. तरी काय मी भस्मासूर अर्जुन म्हणे. त्या भस्मासुराला विभूती मिळत नव्हती भगवान शंकराला लावण्यासाठी, तर मग त्याला गावोगावी जायला लागायचं.
आणि कधी कधी लेट व्हायचा. म्हणून भगवान शंकर म्हटले आज का लेट झाली, म्हटले विभूती मिळाली नाही, इथे कोणी संपलेलं नाही, त्यामुळे मी स्मशानातून राख आणू शकलेलो नाही, मला लांब लांब जावं लागतं. ठीक आहे, तुला शीण नको व्हायला म्हणून मी तुला आशीर्वाद देतो, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवणार त्याची काय होणार आहे, विभूती होणार आहे, त्याची रक्षा होऊन जाणार आहे, राख होऊन जाणार आहे, म्हणजे तुला पळावं लागणार नाही. त्यांनी 2-4 जणांवरती विद्या आजमवली. नंतर म्हटलं शंकर हा बघितलं त्याला राहायला व्यवस्थित जागा नाही, त्याला एवढी सुंदर पार्वती कशाला पाहिजे, त्यापेक्षा मी हा हात आता कोणाच्या डोक्यावर ठेवतो, भगवान शंकराच्या. तर अर्जुन म्हणतो मी तसा आहे का, मला द्रोणाचार्यांनी बाण चालवायला शिकवले, मी त्यांनाच मारू का. ते म्हणतात पहा, जेथीच्या कृपेचा लाभ जे गुरु, त्यांच्या कृपेने मी धनुर्धर सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालो. का सर्वश्रेष्ठ धनुर्धर, त्याच्याकडं ब्रह्मास्त्र होतं. काय होतं अर्जुनाकडे, कौरवांना त्याचा धाक होता ब्रह्मास्त्र. तसं आपल्या वारकरी संप्रदायातलं मूलभूत तत्व ब्रह्मविद्या, ती जर ब्रह्मविद्या असली तर अर्जुनाला जसं पाप लागलं नाही, भीष्माचार्यांना झोपवलंय, शरपंजरी केलेले पण पाप लागले नाही, एवढा नरसंहार झाला, रक्ताचे पाठ वाहिले तरी सुद्धा त्याला पाप लागलं नाही. असं ज्ञान मी तुला सांगतो. सर्व धर्मांनी परित्याज्य मामेकं शरणं व्रज. तू सर्व धर्म म्हणजे काय, हिंदू मुस्लिम हे धर्म आपल्या गीतेला अभिप्रेत नाही, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, त्या कर्माचं नाव आहे धर्म. आणि तो जर धर्म व्यवस्थित झाला तर तुम्ही पुण्यवान व्हाल आणि स्वर्गाला जाल. पण एखाद्या वेळेला चुकून तुमच्याकडून जर काही अघटित घटना घडली, पापात्मक कर्म घडलं, तर तुम्ही नरकाला जाणार. आणि याच्यावर काहीतरी उपाय सांगा. आणि तो उपाय इथे सांगितला की अशी ब्रह्मविद्या भेटल्यानंतर आपल्याकडून चांगलेही कर्म होऊ शकतो आणि सभागती वाईटही कर्म होऊ शकतो. पण त्या दोन्ही कर्माची होळी, राख रांगोळी होऊ शकते. असं ज्ञान आहे, त्याचं नाव ब्रह्मविद्या आहे. त्या ब्रह्मविद्येच्या योगाने तुमचं या जन्माचं पाप नाही तर जन्मोजन्मीचं पापाची होळी होऊ शकते. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अजून आपल्याला सांगितलं जातं तुझं पाप संपलेलं नाही, म्हणून तुला देव भेटू शकत नाही. हे अपूर्णत्वाचं वाक्य आहे. ज्याला ब्रह्मविद्या किंवा पूर्ण संप्रदायाचं ज्ञान नाही त्या माणसाचं हे वक्तव्य आहे. नाहीतर आपल्या संप्रदायाचं वक्तव्य असे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्हाला न पाप स्पर्श करू शकत ना पुण्य स्पर्श करू शकत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप आणि पुण्यांना. हे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. ते मनुष्य जन्माची किती कर्तव्यता आहे ती जर प्राप्त केली तर कितीही पाप असू द्या. हरिपाठ सांगतो, तृण अग्नी मिळे समरस झाली. गवताची गंजी आहे, गवताची आपल्याकडे असणारी सुरी आहे समजा, मोठ्या गवताचे हे लागलेली गंजी, आणि त्याला जर अग्नीचा स्पर्श झाला तर किती दिवसांनी त्याची राख होणार आहे. ताबडतोब तृण अग्नी मिळे समरस झाले, ऐसे नामे केले जपता हरी. असं नामस्मरणाने होतं. परंतु दुर्दैव ते नाम मात्र एकाही व्यक्तीला माहीत नाही. असं हरिपाठ सांगतो ज्ञानोबरायांचा. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ईश्वराचं नाव सुलभ आहे परंतु ते दुर्लभ आहे आणि विरळ्या लोकांना माहिती. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ आहे आणि विरळे लोक जाणतात. आपण आपल्याला चेक करून घेतलं पाहिजे. ते गूढगम्य ज्ञान, ते दुर्लभ नाम, ज्याने आपल्या पापाची आणि पुण्याची सुद्धा राख होऊन जाते, ते नाम आपल्याला भेटलंय का? तर उत्तर आपलं असंच होणार, भेटणार नाही. याच्यात लिहिलं नाही का ज्ञानेश्वरीमध्ये 100% लिहिलेलं आहे. पण कोणाला कळेल ही ज्ञानबाची मेक याच्यामध्ये सांगतात. पै निगमाचळ शिकरी उपनिषदार्थ नगरी, आहात ब्रह्माच्या एका हरी, तयासीच हे कळे. हे जे नाम आहे ते ह्या सर्व 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याच्यातून निर्मिती झाली ते ईश्वराचं नाम आहे. नसेल माहिती आपल्याला काही विशेष नाही, नसलं तर काय हरकत नाही. व्यासांना ते नाम माहित नव्हतं. व्यासांना ते नाम नामदेव महाराजांना माहित नव्हतं म्हणून कच्चं मडकं ठरवलेलं होतं. संतांच्या सभेमध्ये ते कच्चे ठरले, कोरे ठरले होते. चांगदेव महाराज त्यांनाही नाम माहित नव्हतं.
पण 1400 वर्षाचा शिष्य आहे आणि 14 वर्षाची गुरु आहे. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. काय मुक्ताईने चांगदेव महाराजांना ज्ञान सांगितलं? आपलं कर्म जर अनुकूल असेल तर ते आपल्याला भेटू शकतं. चांगदेव महाराज ज्या दिवशी म्हटले चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, त्या 14 वर्षाच्या आईने स्वीकारलं 1400 वर्षाचा माझा मुलगा आहे, मी त्याला सोहमच्या पाळण्यात टाकलेला आहे. चांगदेव आणि मुक्ताबाईंचा संवाद ज्ञानदेवाची गाथा आहे त्याच्यामध्ये आहे. त्यांनी स्वीकारलं, हो मी आई आहे या 1400 वर्षाच्या मुलाची, या मुलाला मी सोहमच्या पाळण्यात टाकलं आणि प्रणवाच्या दोरीने त्याला झोका देते आणि बाळा मी तुझं नाव वटेश्वर ठेवलेलं आहे, झोप. ही जी इष्टे ही साधना मार्ग सांगितलेला आहे याच्यामध्ये. सोहमच्या पाळण्यात ठेवलं. काय आहे सोहम? जर विचारायचं असेल तर आळंदीमध्ये गेलो तर आपण दत्त बुक डेपो मध्ये, अन्यथा डॉक्टर किसन महाराज साखरे त्यांच्या आश्रमावर जर गेलो तिथे ज्ञानेश्वरीतील सोहम योग, ज्ञानेश्वरीतील 21 ओव्या त्यांनी बाजूला काढल्या आणि त्याच्यावर त्यांनी निरूपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्या गहन गुढ असं नामाचा बोध केलेला आहे. ते जर ज्ञान भेटलं तर जीवनात आपलं सोनं होऊ शकतं. लोकांच्या कितीतरी मुलांची नावं सोहम आहेत, पण विचारा ना त्यांना सोहमचा अर्थ काय आहे? त्या सोहमनी जनाबाई म्हणतात सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल का कुलती आला. काय सोहम? चला ओंकार आहे, कितीतरी लोकांच्या मुलाचं नाव आहे. काय ओंकार आहे? हा जो नाकामध्ये श्वास जातो ना त्याला ओंकार म्हणतात संत. ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बग कैसा, तो शब्द अवंगमयी सोहम सोहम ऐसा. हे नरा आत बग जरा जीव हा खरा नोहे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. सोम शब्द हा श्वास आतमध्ये जातो आणि येतो, एकदा घेतो आणि सोडतो, असा एकदा असा मिळून 24 तासात 21,600 वेळा हा अजपा जप चालू आहे. आणि जाताने श्वास घेताना आवाज येतोय सो हो सो सो, सोडताना हम सो हम सो हम. हा 21,600 वेळा चालतो. याचं प्रतीक आपण सप्ताहामध्ये जो अखंड विना ठेवलाय तो आहे. परंतु काय आपण वरवर काय करतोय? कर्मकांड करतोय, पण त्यातलं तत्व रस जाणत नाही. आणि त्याच्यासाठी तत्वज्ञ संत आपल्याला मिळणे गरजेचं आहे. आता ही एक प्रतीक आहे आणि तो विना आहे. ज्या वेळेला आपण आपल्या आईच्या पोटात होतो, आपल्या आईला 7वा महिना लागला होता, 7व्या महिन्याचा गर्भ होता, त्यावेळेला टाळूरंध्र भेदून चैतन्याने या शरीरात प्रवेश केला, हालचाल चालू झाला, त्या माऊलीचा डबल श्वास चालू लागला. तेव्हापासून तो अखंड हरिनामाचा विना त्या मुलाच्या आईच्या पोटात असताना गर्भामध्ये चालू आहे. आणि तो ज्या वेळेला हा मृत्यू लोकाचा शेवटचा निरोप घेईल त्यावेळेला श्वास बंद होईल, त्याच्यात कापूस ठेवला जाईल, त्यावेळेला ते भजन बंद होईल. त्या भजनाची जाणत्यांना सुद्धा जाण नाही. जाणते म्हणजे उगाच म्हातारे झालेले नाहीये. 1400 वर्षाचे चांगदेव जाणते नव्हते, पण 14 वर्षाची मुक्ताताई त्यातली जाणती होती. आणि अशा जाणत्यांनी सुद्धा संतांची, मुळाची, गुरुची उपासना केली पाहिजे. म्हणून जाणतेनो हे जाणत्यानो गुरु भजीजे. आता जाणते कोणला म्हणतात? ज्याची काळ्याची पांढरी झाली त्याला जाणते आपण व्यवहारात म्हणतो. पण जाणता त्याला म्हणतात जो ब्रह्म जाणतो, आत्मा जाणतो, नश्वर जगत जाणतो, शाश्वत जगत जाणतो, परमात्मा जाणतो, संतांना ओळखला असे जाणते, जीवाला जाणतो, प्रकृतीला जाणतो आणि पुरुषाला जाणतो. अशा जाणत्याने सुद्धा मुळाला भजलं तर त्याचं विद्या सफल होऊ शकते. असं नाम वास्तविक श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने 15व्या अध्यायातच तिचा एंड आहे. पण जे रिपीटर आहे, ज्यांना सुटला नाही, 10वीला जे सुटले नाही ते ऑक्टोबरला बसू शकतात. 15व्या अध्यायापर्यंतच मोक्ष भेटला पाहिजे असं आमच्या गीतेचं मत आहे.
किती अडाणी विद्यार्थी होता त्यांच्या पुढे 9वा अध्याय चालू झाला तेव्हा धृतराष्ट्राबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हशीचा रेडा जसा पाण्यात चिखलात बसल्यानंतर त्याला किती मारलं तरी तो चिखलातून बाहेर येत नाही, अशी या धृतराष्ट्राची मोहाने पुत्र प्रेमाने भ्रमिष्ट बुद्धी झालेली आहे. तो या दलदलीत फसलेल्या अज्ञानरूपी मोहामध्ये तो बाहेर पडत नाही. पण तेच ज्ञानेश्वर महाराज 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, धृतराष्ट्राचा शेवट गोड झाला. धृतराष्ट्र सुटला, मोक्ष मिळाला. अडाणी तो अंध होता, तो बाहेरूनही अंध होता आणि आत्मज्ञानाबद्दलही आंधळा होता. आणि त्याला मात्र हा बोध झाला 15व्या अध्यायापर्यंत, तो सुटला. आपण तेवढे मोही आहोत का? असू किंवा नसो, आपल्या गुरुचं सामर्थ्य आहे. परत असे बलाढ्य गुरु भेटले पाहिजे. तुम्ही कसेही असू द्या, फट नट यावे, शुद्ध होऊन जावे. शुद्ध म्हणजे आत्मस्वरूप होऊन जावे. आत्मा शुद्ध आहे, त्याच्या पलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी अशुद्ध आहेत. नवे नवे आत्मा सोडून या जगात दुसरी गोष्टच नाही, वस्तूच नाही. त्याचं नाव आहे अद्वैत कुसरी विरळीत जाणे. अद्वैत म्हणजे देव सोडून या जगात दुसरी माया सुद्धा आहे नाही. पण अज्ञान आहे ना आपल्याकडे, म्हणून मायेला किंमत आहे. मायेचं दुसरं नाव आहे अज्ञान, मायेचं तिसरं नाव आहे प्रकृती, मायेचं चौथं नाव आहे अविद्या. आणि ह्या सगळ्या मिथ्या आहेत. कशा आहेत? तर रशी पडलेली आहे, पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही. पण ती रशी अशी पडल्यामुळे असं वाटतं तो साप आहे. आणि त्या रशीवर जर पाय पडला, त्याने कल्पिलेलं आहे काय, तो साप आहे, त्याला व्यवस्थित दिसत नाही म्हणून, परंतु आहे काय, ती रशी. त्या रशीवर पाय पडला आणि त्याने कल्पना केली मला साप चावला, तर त्याच्या शरीरात विष निघेल का? नाही निघायला पाहिजे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निघालं किरडू तरी कापडाचे. कापडाचा साप होता पण लहरी एक होती साची. तैसे मरतिया जीवाचे देवा कृष्णा तू श्रेय घेतले. मी ह्या खोट्या प्रपंचाला म्हटलं होतं मी लढाई करणार नाही, या खोट्या प्रपंचात मी लढाई केली तर पाप आणि पुण्य लागेल मला, म्हणून मी समजत होतो. पण तू मला सहज अलगद बाजूला काढलं आणि सांगितलं हा जो दिसतोय हा दृश्य गोचर सगळं विश्व हे खरं नाही, हे खोटं आहे. पटेल आपल्याला हे जगत खोटं आहे म्हणून नाही पटणार. अज्ञानी मनुष्य जेव्हा पिक्चर पाहतो त्यावेळेला त्याला तो खरा वाटतो. आता पिक्चर मधलं सांगितलं की अलका कुबल माहेरच्या साडीमध्ये मेली, तिला सगळं सरणावर पेटवलं, सगळा अग्निसंस्कार झाला, तेव्हा कितीतरी लोक रडली होती. पण ती मेली का खरोखर? अजून एसी कमऱ्यामध्ये जसं तशीच बसून ती मेलेली नाही. पण तुम्ही आपण पाहिलं अज्ञानामध्ये नकळत आपल्याला चुकचूक लागली. तसं ते खरं नाहीये, तसा हा संसार खरा नाहीये, पण तो दिसतोय खरा. काय ज्ञानेश्वर मध्ये 6व्या ओळी आहे की तैसा मनरूपी पटू फाटे मग संसार चित्र नुमटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. नदीच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर आपण नदीत डोकवल्यानंतर असं वाटतं आपण नदीत पडलेलो आहे, पण ते खरं असतंय का? नाही. त्याप्रमाणे हा जगताचा सगळा भास खोटा आहे. प्रत्यक्ष परमात्मा नटलेला आहे, जगत नाही. पण हे कशाने कळणार आहे आपल्याला? नामाने कळणार आहे. त्या नामाचा उल्लेख 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मध्ये ते सांगितलेला आहे. तरी अनादि परब्रह्म, त्या परब्रह्माला आदी नाही आणि अंत सुद्धा नाही. केव्हापासून परब्रह्म नाही, ते एकटं होतं, त्याला कर्मच नव्हतं असं आपण बाबा लोकांकडून ऐकलं. पण त्याने त्याचा हा विस्तार केलेला, एकाचा हा विस्तार आला. तो बघा एक आंधळ्या पांगळ्याच्या याच्यामध्ये सगळा जो नटलेला आहे तो परमात्मा, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला तोच विश्व सर्व होय जाणता. हा सगळं प्रसवलेला विश्व आहे तो परमात्माच आहे. पण केव्हा कळणार आहे? ते ज्ञान पैगा बरवे. कोणतं ज्ञान आहे काय माहित नाही आम्हाला. कीर्तन ऐकायचं, प्रवचन ऐकायचं, झटकलं पटकलं चाललो घरी, प्रवचन ऐकलं, मी पारायण केलं, ज्ञानेश्वरी वाचली, किती समजली? जर वाचून समजत नसेल तर ती घोकमपट्टी कामाची नाही. ही कोणी चेक करायचं? 10-5 वेळा झालं त्याने चेक केलंच पाहिजे. नाथबाबा म्हणतात प्रेमाविन भजन, ज्या भजनात प्रेम नाही, नाकाविन मोती
आणि अर्थाविन पोथी वाचून काय, पोथी वाचली पण त्याचं जर पुण्य पदरात पडलं नाही. काय पुण्य आहे? मी ब्रह्म आहे, जगत परमात्मा जो आहे ना तो सगळा परमात्मा आहे, जगत आहेच नाही. देव नटला नाना परी, प्रगट गुह्य बोले, आणि मग विश्व ब्रह्मची केले. सर्व परमात्मा नटलेले असं ज्याने कळतं ते अनादि परब्रह्म, जे जगदादि विश्रामधाम. जगत जिथे विश्रामाला जाते त्या नामाच्या ठिकाणी, त्या परब्रह्माच्या ठिकाणी जिथून जगताची उत्पत्ती आहे त्याचं नाव बीज नाम म्हटलेलं जातं. चित्रपट सृष्टीतल्या लोकांना कळालं, ज्यावेळेला चित्रपट चालू होणार त्यावेळेला ते पहिलं ओम दाखवणार, ओम. आणि मग डोंगर, आकाश, नद्या, झाडं झुडपं, जनावर, माणसं हे सगळं कशातून निर्माण झाले? ओम मधून. आता या घडीला आपण ओमवर बसलेलो आहोत. आपली स्थिती, जन्म आणि मृत्यू ओमच्या संगतीत आहे. आणि हे ओमच्या संगतीत आहे हे कळायला बुद्धी लागते. म्हणून देवाने मनुष्य योनी निर्माण केलेली आहे. बाहुले मनुष्य देही, निज ज्ञान घातले देही. ज्या ज्ञानाने तो या देहात राहून मी या देहा एवढा नाही तर मी आकाशा एवढा आहे. अनुरेनोनी थोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज आकाशा एवढे, तर आपण केवढे आहोत? आपणही तेवढेच आहोत. पण असे सद्गुरु ज्यावेळेला भेटणार, असं नाम भेटणार, त्याची ध्यानधारणा करणार, मग आपल्याला अष्ट सात्विक भाव निर्माण होणार या शरीरामध्ये. आणि मग हळूहळू आपलं अंतकरण शुद्ध होता होता मग अंतकरण शुद्ध झाल्यावर साधू बोध देतात. अनुग्रह हा शब्द असा आहे, त्याचे 3 शब्द आहेत तशाच प्रकारचे: सम, अनुग्रह, कृपा आणि आशीर्वाद. याच्यातली जी एकच गोष्ट आहे पण त्याला 3 नाम आहे. ज्या वेळेला आपल्यावर संतांचा अनुग्रह होईल, कृपा होईल, आशीर्वाद होईल, त्यावेळेला आपण त्या दिलेल्या साधनाचा ज्यावेळेला अंगीकार करू आणि ध्यान धारणा करू. आपण एक पहिला विषय आपल्या संप्रदायाचा ज्ञान आहे, पण ज्याला ज्ञान ठसत नाही मिळाल्यानंतर त्याला दुय्यम दर्जा सांगितलं, मग तू ध्यान कर. ज्ञानी माणसाला ज्ञानाचं ध्यान करायची गरज नाही. एकदा सांगितलं ही रश्शी आहे, त्याचा निश्चय होतो रश्शी. उद्या परत ती रश्शी तिथेच पडलेली आहे, तरी त्याला साप दिसला तरी त्याची पूर्ण धारणा असते. आता काय आहे ती रश्शीचे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी वाळवंटातून फिरत होतो, मला तहान लागली म्हणून मी लांबून पाहिलं तिथे पाणी आहे म्हणून धावत पळत गेलो. पण तिथे गेल्यानंतर मला कळालं इथे पाणी नाही. पण त्याच अंतरावरून पुढे परत पाहिलं तर पुढे दिसलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं हे पाणी नसून हे काय आहे? मृगजळ आहे. मग मी त्याच्या पाठीमागे त्या दिवशी पळायचं सोडलं. दुसऱ्या दिवशी मग पुन्हा त्या वाळवंटातून चाललो होतो. दुसऱ्या दिवशी मला तहान लागली आणि तसंच मृगजळ दिसलं, पण मी दुसऱ्या दिवसापासून पळालो नाही. कारण माझ्या बुद्धीचा काय झाला? निश्चय झाला. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मी भाव आपणा आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. माझा निश्चय झाला. पण हरणाचा निश्चय होईल का? हरणाला दुसऱ्या दिवशी पाणी दिसेल, तिसऱ्या दिवशी पाणी दिसेल आणि ते पळत पळत जातं हरिण. आणि शेवटी इथे नाही, पुढे पुढे नाही, त्याच्या पुढे पळता पळता त्याचं ऊर फुडून तो मरून जातो. पण त्याला पाणी भेटत नाही. कोणाचं सांगतोय मी? हरणाचं अज्ञान आहे. तशी आपण आहोत. आपण या संसारामध्ये सुख शोधता शोधता मरून जाऊ, परंतु आपल्याला भेटणार नाही. का नाही भेटणार? आपलं कर्म अनुकूल नाही. ते दिव्य ज्ञान भेटायला आपली मागील जन्माची पुण्य संपत्ती असावी लागती. या जन्माची नाही. या जन्मात जे करणार त्याचं पुढच्या जन्मात भेटणार. मागे बहुत जन्म आणती किंवा आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. एरवी नाही, कोटी जन्माची पुण्य संपत्ती. कोणत्या जन्माची? या जन्माची नाही. ज्याला याच देहात आत्म्याचं ज्ञान भाव वाटतं, त्याचं समजायचं जर त्याला होत असेल किंवा तो त्या दिशेने वाटचाल करतोय, मागचं बॅलन्स होतं. तुकाराम महाराज म्हणतात, बाबाजी चैतन्यांकडे माझा ठेवा होता. तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावे सापडला. त्या भावाने गेलो तर आमचं बॅलन्स होतं. तुकाराम महाराजांची एवढी तळमळ होती, त्यांचे गुरु 50 वर्ष अगोदर समाधीस्थ झालेले. बाबाजी चैतन्य, सद्गुरु बाबाजी चैतन्य. तुकाराम महाराजांना ज्या दिवशी वाटलं मला अनुग्रह घ्यावा,
मला गुरु करायचे म्हणून त्यांच्या डोळ्यापुढे बाबाजी चैतन्य आले. तर तिथे गेले तर 50 ते 60 वर्ष अगोदर बाबाजी चैतन्य समाधीस्थ आहे. परंतु तुकाराम महाराजांनी इतका अट्टास केला, जसा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तरफडतो तसा तुकाराम महाराजांचा अट्टास होता. जीवना वेगुळी मासोळी तैसा तुका तळमळी. आणि मग बाबाजी चैतन्य समाधीतून उत्खनन करून बाहेर आले आणि असा आमना सामना बसून अनुग्रह दिला. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने स्वप्नात, म्हणजे आपण जे झोपलेला असतो आणि आपल्याला झोपेत स्वप्न पडतं त्यावेळेला अनुग्रह दिलेला नाही, प्रत्यक्ष आमना सामनी भेटून गेलेला आहे. आणि त्यावेळेला तो अनुग्रह भेटला तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, माझं बाबाजींकडे बॅलन्स होतं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. त्या जगताचं ते नाम आहे ज्याच्यातून जगत निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये जगताचे सगळे विश्राम, जगत जिथे आराम करतंय आणि परत ज्याला एंड होत आणि ते पुन्हा तिथेच जातं, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. हो, देवाची विष्णू सहस्रनाम आहे, पण हे जे नाम आहे ह्या नामाने मुखात नाम आणि हातात मोक्ष ताबडतोब भेटतो. मुखी नाम हाती मोक्ष, किंवा नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगती जेथी. आणि तो परमात्मा असा व्याप्त आहे. आता या घडीला आपलं परमात्म्याशी सगळे संबंध चालू आहे. जेवणं, झोपणं, बसणं, उठणं, सगळे व्यवहार आपले परमात्म्या बरोबर चालू आहेत. परंतु आपल्याला ती दृष्टी नाही आणि ती दृष्टी गुरूंकडून घ्यायचंय. गुरुला जो मोठेपणा दिलेला आहे, तुम्हाला जी दृष्टी अवगत झालेली आहे बाबा, ती तुम्ही आम्हाला द्या. तो मोठेपणा केवळ त्याच्यासाठी. असं कोणतं ज्ञान आहे? त्याचं नाव आहे आत्मज्ञान. ते ज्ञान पैदा बरवे जरी मनी आती अनावे. असं हवंय का ज्ञान? नको, बस आम्हाला मिळाले तेवढं बस झालं, आम्हाला तुमचं ज्ञान नको. अशी तृप्त आहेत का ही माणसं? नको म्हणणारे का नको म्हणतात? तर त्यांचं प्रारब्ध कर्म आड येतं. पाप भाग्य कैसे न सरेची कर्म आणि न कळेची वर्म. अरे मुळा, भक्ती क्षेत्रातलं जे वर्म आहे ते कळायला मागील जन्माची संपत्ती असावी लागते. ती कोण जमा करतो? आपणच करतो. कशी जमा होते? ज्यावेळेला निष्कामतेने केलं जाईल. सगळी कर्म करायची, पण त्याच्यामध्ये मी करतोय हा सुद्धा भाव नकोय, किंवा मला त्याच्याबद्दल काहीतरी रिटर्न मिळावं ही अपेक्षा नसावी. जसं आपण तुळशीला रोज सकाळी उठल्यावर पाणी घालतो, पण त्या तुळशीकडून कधी फुलाची, फळाची किंवा दुपारच्या वेळेला सावलीची सुद्धा अपेक्षा करत नाही, परंतु रोज पाणी टाकायचं, तो वृक्ष हिरवागार टवटवीत ठेवायचा. तद्वत आपल्या वाट्याला आलेली कर्म ती रोजच्या रोज इमाने इतबारे प्रामाणिकपणे करायची, त्याला धर्म म्हणतात. आणि ती करताना त्याच्याकडून कोणत्याही रिटर्न फळाची अपेक्षा नको. मी हे करतोय तर त्याच्या मोबदल्यात मला काय भेटेल? मिळणार नाही का? मिळणार. तुमचं कर्म आहे त्याचं फळ मिळणार, पण अपेक्षा रहित, त्याला निरपेक्ष भाव म्हणतात, निष्काम कर्मयोग म्हणतात. तो ज्या वेळेला होतो त्यावेळेला प्युअर ज्ञान भेटतं. आणि ज्यावेळेला सखाम कर्म होतं निष्काम, त्यावेळेला तुम्हाला ज्या संसारातल्या गोष्टी पाहिजे, कोणाला मूलबाळ पाहिजे, कोणाला संसारातली भरभराटी पाहिजे, जे पाहिजे ते भेटेल. सकाम कर्म होणार तेव्हा. आणि निष्काम कर्म होतं तेव्हा प्युअर ज्ञान भेटतं, आत्म्याची भेट होणारं ज्ञान भेटतं. असं जे त्रिधापै नाम आहे, ते नाम जे आहे ते कीर अनाम अजाती. वास्तविक त्या देवाला नाव नाही, कारण देव असं 3.5 हाताचा संकुचित आकारातला नाही. आकारात जी गोष्ट आहे तिला नाव ठेवता येतं, पण निराकार तत्वाचं नाव ठेवता येत नाही. आणि आपला जो अधिष्ठान आहे, आपण ज्या देवाची भक्ती करतोय, तो जरी कमरेवर हात ठेवलेला दिसलाय वगैरे, तर त्याचं वास्तविक स्वरूप आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव कोठी उरला. तो विज्ञान दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. किंवा हरिपाठात सरळ सांगितले त्या देवाचं स्वरूप अव्यक्त आहे, निराकार आहे, नाही जाकार. या तिन्ही गोष्टीचा अर्थ एक आहे, पण आपल्याला कळत नाही म्हणून एक एक स्टेप ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अव्यक्त. आपण कसे आहोत? आता व्यक्त आहोत. आणि देव कसा आहे? तर इथे आहे, पण तो कसा आहे? अव्यक्त. तरी जर कळत नसेल तर निराकार, त्याला आकार
आणि शेवटच्या याच्या सांगतात नाही जाकार, एकच गोष्ट 3 वेळा सांगतात आपल्याला, का आता आपली बुद्धी तेवढी चालत नाही. आणि जेथून चराचर हरिसी भजे, देव नाही अशी एवढी रिकामी जागा नाही, त्याला नाव सुद्धा नाही त्या देवाला. ते कीर अनाम अजाती, बरी अविद्या वर्गाची राती. देवाला नाव नाही, कारण तो असं संकुचित नाही, 3.5 हाताच्या शरीरा एवढा नाही, तो व्यापक आहे. समुद्राचा किनारा जसा दिसू शकत नाही तसं परमात्मा स्वरूप आहे ना, ते असं संकुचित नाही, ते व्यापक आहे, म्हणून त्याला नाव नाही. पण अविद्या वर्गाची राती, अज्ञानात सापडलेल्या जीवांनी त्या देवाला कोणत्या नावाने हाक मारायची, म्हणून वेद रूपी बापाने आणि श्रुती रूपी आईने दोघांनी एकत्र येऊन जे नाव शोधून ठेवलं ते नाव सांगतात. आणि त्या नावाने जर देवाला हाक मारली तो वृत्तीच्या मागे, म्हणजे आपल्या हृदयात आहे, आपल्या नाभिस्थानाच्या तिथे, आपल्या रोमात आहे. आपला रोम रोम परमात्मा आहे. आपण नखशिकांत ब्रह्म आहोत. आपलं शरीर नाशिवंत नाही, आपण नखशिकांत ब्रह्म आहोत. पण हे केव्हा कळणार आपल्याला, बैसता संतांचे संगती पडू आले कमळापती. त्यावेळेला त्याला अविद्यावर, आपण जेव्हा अज्ञानरूपी रात्रीत सापडलो, म्हणजे मी कोण आहे. ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला ते बाळ जन्माला आल्या रडलं पाहिजे का नाही रडलं पाहिजे, रडलंच पाहिजे. आणि नाही रडलं तर त्याला असं मारून रडायला लावतात. का बरं, त्याचं रडणं म्हणजे कोहम कोहम, मी कोण आहे. त्यावेळेला ते बाळ जन्माला येतं, आजूबाजूला पाहतं, एकही ओळखीची व्यक्ती दिसत नाही, आणि मी कोण आहे हे मला नाही माहिती. त्यावेळेला ते रडत असताना म्हणत असतं कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. आता ते आजूबाजूच्या लोकांना विचारलं मी कोण आहे, ते म्हणतात आम्हालाच माहित नाही आम्ही कोण आहे, तर तुला काय सांगणार आहे, तू कोण आहेस, ठीक आहे. पण आपल्या देशात एक मदालसा नावाची स्त्री होऊन गेली, ती दिसायला स्वरूपान होती आणि बुद्धीने सुद्धा हुशार होती. तिला जेव्हा लग्नाच्या मागण्या यायला लागल्या राजपुत्रांच्या, तेव्हा तिची आट होती, मला जी मुलं होती त्यांना काय शिकवायचं हे माझ्या मनावर राहील. चालेल का राजकुमार, मला त्याला डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं का वकील करायचं. तर काही लोक म्हणायचे नाही नाही माझा अधिकार असणार, मग रिझल्ट. पण एक बोलला राजा, चालेल, आई काय मुलाला वाईट शिकवणार. मग तिला पहिला मुलगा झाला, त्याला पाळण्यात टाकलं, तेव्हा ती सांगायची, मुला या संसारामध्ये फसू नको, हे दिसणारं सगळं खोटं आहे. शरीर मिळालेले क्षणिक काही काळासाठी, जर या शरीराचा यथासांग उपयोग केला तर हे शरीर पूजनीय वंदनीय कीर्तिवान होईल. आणि या शरीराचा दुरुपयोग केला, नास्त्या प्रपंचाच्या पाठीमागे लागला, तर हे शरीर हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेली आत, वर कातडी म्हणून आपली घाण कळत नाही, जर कापल्यावर त्याचा दुर्गंध येते. वरी चर्म घातलेली आती कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. असं त्या मुलाला पाळण्यात घातल्यानंतरच सांगायचे. तेव्हापासून त्याला बोध. ज्या वेळेला त्या मुलाला जाण यायची त्यावेळेला त्या मुलाला सांगायची, जा तू रानावनात जा, तीर्थाच्या ठिकाणी जा, तिथे साधू भेटतील, त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून घे. आपण आपल्या मुलांना शिकवतो, पण नास्क शिकवतो, नास्क. बस पोटा पाण्यापुरतं झालं म्हणजे बस, खायचं प्यायचं मारायचं, त्याच्या पलीकडे आपल्याला दुसरी दुनिया माहीत नाही, दुसरं जग माहीत नाही आपल्याला. बस स्वामी विवेकानंद गेले होते अमेरिकेला, आपली मुलं गेली अमेरिकेला. स्वामी विवेकानंद धर्माचा प्रसार करायला गेले, आपलं भारतीय तत्वज्ञान सांगायला गेले, ना आपली पोरं पोट भरायलाच गेली, त्याच्यापेक्षा काय वेगळं करणार. ते गेला, एक पोरगा गेला, दुसरा मुलगा झाला, त्यालाही पाळण्यात टाकल्यानंतर तोच उपदेश. तिसरा मुलगा झाल्यानंतर राजेश साहेब म्हणतात, जर ते परमतत्व एवढं गरजेचं आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण आत्मसात केलं पाहिजे, तर ह्या मुलाला तो बोध करू नको, त्याला आपण राजगादीवर बसू आणि आपण दोघं ध्यानधारणा करण्यासाठी नामस्मरणासाठी याच्यातून बाहेर पडू. म्हणून त्या मुलाला सांगितलं नाही ते ज्ञान, त्याला गादीवर बसवलं. पण आजूबाजूच्या लोकांना ती तर लई महत्वाची गोष्ट आहे, जे त्या मुलाला कळून नाही द्यायचं ते आजूबाजूच्यांनी सांगितलं. अरे तुला 2 भाऊ होते, त्यांना दिव्य ज्ञान तुझ्या आईने बोधक सांगितला, उपदेश केला, ते जंगलात तीर्थाच्या ठिकाणी नामचिंतन करतात, गेले ते, आणि तुला नासक्यावर बसवले इथं गादीवर. हा कचरा आहे सगळा.
मग तो आईकडे गेला आणि आईला म्हटलं, का ग त्या दोघांना दिव्य ज्ञान सांगितलं आणि मला ह्या नाशिवंत गोष्टीमध्ये ठेवलं, मी सावध राहील ते सत्य आहेत का? पण तू जरी मला ज्ञान नाही सांगितलं, हे बघ मी चाललो. अशा ज्ञानाच्या शोधासाठी, प्राप्तीसाठी केवळ मनुष्य शरीर आहे, घरदार बायका पोरं सांभाळण्यासाठी नाही. पण ती व्यवस्था आहे आपल्याला राहण्यासाठी, खाण्यासाठी गरजेचं आहे. रोटी, कपडा, मकान जसं गरजेचं आहे, याच्यापेक्षा त्याला कोणतेही जास्त महत्व नाही. अशा प्रकारचा बालबोध ज्यांना भेटतो ते मात्र पुढच्या मार्गाला जातात. अज्ञान रूपी रात्रीमध्ये सापडलेल्या लोकांनी त्या देवाला ओळखावा, याच्यासाठी माझी ओळखावा या श्रुती खून केली पा. त्या देवाला नाव नाहीये, जो देव आपल्या हृदयात आहे त्याला नाव नाहीये, पण त्याला ओळखावा म्हणून अज्ञान रूपी रात्रीत आपण सापडलेले आहोत. मग कोणत्या नावाने हाक मारल्यावर देव आपल्याला रिप्लाय देईल, ओ देईल, असं नाव त्यांनी शोधून काढलं. उपजलिया बाळकासी नाव देतात ज्ञानेश्वर महाराज. कोणतंही मूल जन्माला आल्यानंतर ते नाव घेऊन बरोबर येत नाही, परंतु त्याला जर आपण बारशाच्या दिवशी पाळण्यात टाकल्याने त्याचं जर नामकरण विधी केला तर त्या नावाने तो आयुष्यभर व्यवहार करतो. ते म्हणतात उपजलिया बाळकासी, जन्माला आलेलं मुलग नाव घेऊन येत नाही. उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेली नावेसी ओ देत उठे. जन्माला आलेल्या मुलाकडे नाव नसतं, पण त्याला ज्या नावाने हाकवा मारल्यानंतर तो त्या नावाला हुंकारा देतो, ओ देत असतो. तसं देवाला नाव नाही, पण आपण अज्ञानी लोकांनी जर त्या नावाने जर देवाला हाक मारली तर हृदयात असणारा देव आपल्याला हुंकारा देतो, प्रतिसाद देतो. कष्टले संसार शिने, या जन्म मरणाच्या राटीमध्ये फिरता फिरता जे संसारात कष्टलेले आहेत, आपण आता संसारात कष्टलेले आहोत का? बरं आहे आपलं. एकमेकाला विचारलं कसं काय चाललंय, खुशाल, सगळं व्यवस्थित आहे? नाही. ज्याला जाणीव झाली की ह्या जगामध्ये सुख नाहीये, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी कोणी ऐकली श्रवणी, कोणी ऐकली या मृत्यू लोकामध्ये सुख नाहीये. सुख कुठे? फक्त आत्म्याच्या भेटीत सुख आहे. आत्मसाक्षात्कार होणार तेव्हा सुख आहे. ते देविना जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करून घ्यावा. जर जन्माला आलात तर एकच गोष्ट आपली करून घ्या, देव आपुला तो एक देव करून घ्यावा. ते नेविन जीवा. जर देव प्राप्ती झाली नाही, आत्म्याचा साक्षात्कार झाला नाही मरेपर्यंत, तर याही जन्मात सुख नाही. आणि मृत्यूच्या नंतर 84 लक्ष योनीमध्ये मग कुत्रा, मांजर, गाढव, डुक्कर, झाडं, झुडपं, सर्प, वृक्ष, बेली अशी 84 लक्ष योनीची चक्कर करावा लागणार. आणि त्याच्यातून सुटायचं असेल तर हा उपाय आहे, आणि नसेलच सुटायचं तर तुमची इच्छा. ते म्हणतात तुम्हाला हवंय का तर घ्या, अन्यथा चालू द्या. कष्टले संसारशिने, हे संसारामध्ये म्हणजे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव गेला शरण गेला विठोबासी. तुकाराम महाराज सिनले संसार तापे, तापलो मी देवा, करिता ही सेवा कुटुंबाची. आता आपण आता सुखी आहोत का दुःखी आहोत? तसे तर आपण दुःखीच आहे. जरी बरोबर सगळं जरी व्यवस्थित असलं तरी अंतर आत्म्याची भेट होते ना, त्याच वेळेला सुख होतं. काय विचारते की सुख त्यावेळेला होतं किंबहुना सोय. जीव आत्म्यासील आहे, आपण जीव आहोत. आणि ज्या वेळेला आत्म्याची भेट होईल, आपण त्या देवाला शोधता शोधता ज्या दिवशी देवाची आपली भेट होईल आणि त्या भेटीच्या ठिकाणी ज्या गुदगुदल्या होतील तिथे जो आनंद होईल त्याला सुख म्हणतात. किंबहुना सोय जीव आत्म्यासील आहे, त्या जीवाची आत्म्याची जेव्हा भेट होईल तेथे जे होय तया नाम सुख. आत्म्याची आणि जीवाची जिथे भेट होते त्या भेटीला सुख म्हणतात. आणि तिथे जिथे देवाची ना आपली भेट नाही, बाकी ते सगळं काय दुःख. ऐशी जी अवस्था न प्राप्त होता पारता जी जे होय ते दुःख आहे. त्या देवाच्या भेटीच्या शिवाय बाकीच्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी त्या सुखदायक नाही. कारण ज्याला आपण सुख म्हणतोय ते सुख किती आहे? सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. हे नश्वर जगतातलं सुख आहे, हे सापेक्ष सुख आहे. म्हणजे दुःखाच्या सापेक्ष सुख आहे. काळा गोरा, उंच ठेंगणा, दुःख सुख. पण त्याच्यापेक्षा एक अलौकिक सुख आहे आत्म्याच्या भेटीचं.
ते सुख महत्वाचं आहे. आणि जे संसारात शिनलेले आहेत, ये देवो येती गाराने, संसारात शिनले. अध्याय क्रमांक 3, 8 ते 12 श्लोक वाचायचे मराठीमधले ज्ञानेश्वरीच्या. 8 ते 12 अध्याय 3. ज्यावेळेला असंच लोकांना प्रश्न पडला तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे गारानं घेऊन गेले, देवा तुझ्या प्राप्तीसाठी, आत्म्याच्या प्राप्तीसाठी आम्ही संसारिक जीवाने काय करायचं? त्यांनी सांगितलं, तुम्ही व्रत नियम न करावे, कोणतं अनुष्ठान नाही करायचं, देवांतरात न बसावे, पुढे तीर्थाला नाही जायचं, व्रत कैवल्य नाही करायचं, आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमाने इतबारी करायचं. जो ज्या ठिकाणी असेल, शिक्षक असेल तर त्याने प्रामाणिकपणे शिकवायचं, कोणी गृहिणी असेल तिने प्रामाणिकपणे काम करायचं. जो जे काम करत असेल स्वधर्म 18 पगड जातीमध्ये आपल्या वाट्याला जे कर्म आले ते ज्यावेळेला प्रामाणिकपणे केलं जाणार त्यावेळेला देव तुम्हावर तुष्टतील आणि प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. असे जे कष्ट आलेले संसारातले जीव आहेत, कष्टले संसारशीने, जे देव येती गाराने, देवाला गाराने गेले सांगायला, आम्ही काय करायचं, आम्ही शिनलो बाबा, आता मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा, बस आता पुरे पुरे, आता नको याची सत्ता, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वारे रंगा. जे तापलेले संसार तापाने ते जेव्हा देवाकडे गाराणं सांगायला जातात, तया ओ ते नावे जेने, आणि शिनलेले लोक जेव्हा संसारात शिनलेले लोक देवाकडे गाराणे सांगायला जातात आणि त्या नावाने देवाला हाक मारतात, ज्या नावाने हाक मारल्यानंतर देव रिटर्न म्हणतो, बोल भक्ता तुझी काय इच्छा आहे ते नाम ते सांगतात. तया ओ दे नावे, तो संकेतू हा, ज्या नावाने भक्ताने देवाला हाक मारल्यानंतर देव त्याला पुन्हा ओ देतो, तो नाम म्हणजे हा संकेत आहे. काय सांगतो मी, जगात लोक देवदेव करतात, पण ज्या नावाने देव आपल्याशी बोलतो ते नाम मात्र कोणालाही माहीत नाही. आणि ते माहीत करून घ्यायचं असेल तर 17वा अध्याय 23 नंबरचा श्लोक तर 28 नंबरचा श्लोक ओव्या न वाचता शुद्ध मराठी मधला अर्थ वाचायचा. संस्कृत भाषा जनासी कळेना, म्हणून नारायणाची दया आली, संस्कृताच्या गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी, केलीसे मराठी गीता देवी. 750 वर्षापूर्वी गीता संस्कृत मध्ये होती, ती आपल्याला कळत नव्हती, बहुजन समाजाला कळत नव्हती, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेमध्ये ही ज्ञानेश्वरी बनवली. या प्रकृतीतल्या लोकांना जी समजेल ती प्राकृत भाषा त्यांनी बनवली, पण तीही 725 वर्षाच्या पूर्वीची असल्यामुळे त्यातले काही शब्द आपल्याला उकल होत नाही. म्हणून मामासाहेब दांडेकर आणि नारायण विना जोशी, नाना महाराज साखरे यांनी अर्थ मराठी सार्थ ज्ञानेश्वरी ही पारायण परत ज्ञानेश्वरी आहे. याच्यापेक्षा दुसरी मोठी आहे सार्थ ज्ञानेश्वरी, ती आपण आपल्या घरी ठेवून 17वा अध्याय 23 ते 28 श्लोकचे मराठीतल्या ओव्यांचे अर्थ वाचायचे. त्याच्यात ते सांगतात, जर चुकून अर्जुना एखाद्या वेळेला तुझ्याकडून चुकून एखादं वाईट कर्म झालं, जे साधुत्व कर्म पाहिजे होतं पण असाधुत्व होणारं कर्म आहे, पण त्यावेळेला जर तू हे नामयोग या नामाचा प्रयोग जर तिथं केला तर ते असाधुत्व होणारं कर्म साधू दशेला येतं. म्हणजे वाईट झालेलं कर्म चांगल्या दशेला येतं. अशा प्रकारचं हे नाम आहे आणि त्या नामाचा उपयोग करतो. आणि जर हे नाम घेतलं नाही आणि भरपूर काय काय केलं, 28 नंबरच्या श्लोक मध्ये सांगतात, एका पायावर उभा राहून, एका अंगुष्ठावर उभा राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली तरी त्याच काडी मात्र फळ भेटणार नाही. हा नाम मार्ग सोडून खाऱ्या पाण्याचे समुद्र, गोड्या पाण्याचे सरोवरे जरी केली, एवढं सोपं तरी सुद्धा तुला त्याच्यापासून काहीही फलश्रुती भेटणार नाही. कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केली, एक अश्वमेध यज्ञ प्रभू रामचंद्रांना जमत नव्हता.
तो अश्वमेध यज्ञ करताना घोडा सोडावा लागतो. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सगळ्या राजांचं, आणि तुम्ही आम्हाला एवढी वर्गणी द्यायची, आम्हाला मोठा यज्ञ करायचा आहे आणि त्या यज्ञाला खूप खर्च असतो, म्हणून आम्हाला तुमच्याकडून पाहिजे योगदान. आणि तो घोडा सोडायचा असतो. जर त्याला कोणाला वर्गणी द्यायची नसेल, टॅक्स द्यायचा नसेल, तर तो घोडा अडवतो आणि युद्ध पुकारतो. मग यांना जाऊन त्याला हरवायचं, त्यावेळेला तो यज्ञ करू शकतो. असा घोडा सोडला होता प्रभू रामचंद्राने आणि लव अंकुशाने अडवलेला होता. असे अश्वमेध कोट्यावधी जरी केले, एक प्रभू रामचंद्रांना करायचा तरी खूप अडचण आलेली होती. म्हणजे आपल्याला तो जमणार नाही. अशी कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले तरी याचा काही उपयोग होणार नाही. राखेचा होम होत नाही. तद्वत किंवा आकाशाला, या पोकळीला चापटीने मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपले बाहू दुखून येतील, पण या पोकळीला म्हणजे आकाशाला चापट बसणार नाही. तद्वत तुम्ही केलेले इतर कर्मारंभ आणि अनुष्ठाने सर्व व्यर्थ आहे. आता जसं लाईट लावले आपण पाया पडलो ना, तसं आपल्या जीवनात ज्ञान प्रकाश झाला पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे. ऐसा ज्ञान प्रकाश होईल तैच मोहंधकार जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थाला. असा दिव्य ज्ञान प्रकाश होणार, त्यावेळेला ही गोष्ट घडत असते. त्यानंतर ते सांगतात की त्या नावाने जर हाक मारली तर तो ओ देतो. ते म्हणतात, दुसरं उदाहरण सांगतात, ब्रह्माचा अबोला फिटावा. देवाचं आपलं बोलणं होत नाही, पण ते नाम जर भेटलं तर देव आपल्याशी बोलतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि एक ही ज्ञानेश्वरी कशी वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. नंबर 2, वाचत असताना भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, मग कृपा करी हरी तयावरी. नंबर 3, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. आता वाचावी नाही, भाव धरून नाही, आता अनुभवावी. काय अनुभवायचं आहे? ब्रह्माचा अबोला फिटावा. 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना देवाचं आपलं संभाषण झालं नाही, पण हा नाममंत्र जर भेटला तर देवाचं आपलं भाषण होऊ शकतं. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा. कसा भेटेल देव आपल्याला? भेटतो देव. ज्ञानोबा राय गेले पंढरपूरला आणि ते म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे, स्वयंभूची उभासे. मी पाया पडायला गेलो तर मीच त्या जागेवर उभा आहे असं मला वाटलं. त्याच्याशी बोलायचं, शब्दे विन संवादो तुझे विन अनुवादो, येतव कैसे निगमे. मला देवाशी बोलावं वाटलं, पण देवाशी बोलत असताना शब्दाच्या व्यतिरिक्त बोलायचे. शब्दे विन संवाद आणि दुजे विन, 2 माणसं पाहिजे त्यावेळेस अनुवाद होईल ना. पण इथे देवाशी जर संभाषण करायचं, दुजे विन अनुवाद आणि शब्दा व्यतिरिक्त बोलायचंय, म्हणजे अद्वैत. आपला संवाद होतो ना आपल्याशी. कधी कधी रस्त्याने एकटाच चालू असतो बडबडत, किंवा ट्रेन मध्ये बसला, शेजारचे विचारतो काय झालं, तू का म्हणे होय. मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. आपला आपल्याशी संवाद होतो, एकट्याचा एकट्याशी. तसा देवाशी एकटेपणाने त्याच्याशी एकरूप होऊन संवाद करता येतो. ते म्हणतात, ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा. देव भेटतो, पण असा वेगळा राहून नाही. तिकडे देव आणि इकडे मी असा नाही. असं होता नामदेव महाराजांशी. देव वेगळा आणि नामदेव वेगळा. तर त्या भक्तीला कच्च ठरवलं होतं की पक्क? कच्च मडकं होतं नामदेव महाराजांचं. देव बोलत होता त्यांच्याशी. ज्या वेळेला दिवाळीचा सण यायचा तेव्हा पहिल्या आंघोळीला देव नामदेवाच्या घरी स्नानाला जात होते. आणि देव म्हटले, मी गेल्यानंतर इथं दर्शनाला आल्यावर मी राहतो उभा, तुम्ही या माझ्या घरी जाऊन. एवढा देवाचा त्यांचा लढीवाळपणाचा संबंध होता. देवाने जर नैवेद्य दिला तर हाताने खात होता. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ताटात देव जेवत होता नामदेव महाराजांबरोबर, कीर्तनात नाचत होता, पण 2 पणाने म्हणून कच्चा मडका ठरवण्यात आला.
हा, एक रूपाने जाणत नाही. नामदेव महाराज स्वतःला नामदेव समजतात आणि देवाला देव समजतात. तो ब्रेन कच्च मडके. आणि एकदा का मीही देव आहे आणि तूही देव हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तो पुन्हा देवाला रिक्वेस्ट करतो, थोड्या वेळासाठी भक्तीचा आनंद लुटण्यासाठी मी भक्त तू देव ऐसे करी. मला एका काही क्षणासाठी भक्त या रूपावर ठेव, अन्यथा देव आणि भक्त दोघे एक रूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे. पूर्वीपासूनच आपण परमात्मा आहोत. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कौना वेदे बापा. ब्रह्माचा अबोला पेटावा, देवाचा न आपला संवाद व्हावा म्हणून वेदाने असा कोणता मंत्र शोधून काढलाय, तर तो हा मंत्र शोधून काढलेला. मग दाविले निजेने एके ब्रह्म कवळले कौतुके, मागा असत ठाके उडा. मग त्या नामाने देवाला हाक मारल्यानंतर तो परमात्मा आपल्या वृत्तीच्या मागे, मी देह आहे, मी पुरुष आहे, मी कोणाचा तरी वडील आहे, मी कोणाचा तरी भाऊ आहे, असं त्याच्यावर पडद्यावर पडदे आलेले आहेत. आणि त्याच्या खाली मी जी वृत्ती आपली सारखी म्हणत असते, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी माणूस नाही, अहम ब्रह्मास्मी, मी देह नव्हे, हे सारखं आतून चाललेलं आहे. पण त्याच्यासाठी वरून सुद्धा तसाच मारा पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नीच वृत्ती काढी सर्व माया तोडी. आतली वृत्ती काय म्हणते, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. पण त्याच्यावर आवरण काय आलंय, मी शरीर आहे, मी जीव आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी आई आहे, मी भाऊ आहे, मी बहीण आहे. हे जे आवरण आलेलं आहे ते बाजूला निघतं आणि त्या परमात्म्याशी, तो परमात्मा आपल्याशी इनडायरेक्टली बाजूला, दोघांमध्येच एक भाव ब्रह्म, एक भाग भक्त आणि एक भाग देव, असा 12व्या अध्यायात सांगितलं त्याप्रमाणे तो होतो. असो, पण हे नाम मग कुठे भेटेल? ग्रंथात आहे ज्ञानेश्वरी 100% आहे. सर्वांना माहितीये? बिलकुल नाही. हो, महाराष्ट्रभर सत्तेच्या सत्ते चालू आहेत, एका गावात 2-2. हो, परंतु ज्याला नाम म्हणतात संत, ते नाम एकालाही माहीत नाही. ते फक्त साधू संतांकडे गूढ आहे, गम्य आहे. ते मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मग कोणाला भेटेल? पै निगमाचळ शिकरी. निगम म्हणजे वेद. वेद काय सांगतात? तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. कोणतं नाम आहे? जे देवाशी संवाद करतं. वेद भरपूर बोललेलं आहे, पण मी त्याच्या पाठी लागलेलो नाही. त्याच्यातलं जे मुख्य नाम आहे ते. मग ज्याने निगमाचळ शिकरी म्हणजे सर्व संतांचा किंवा ग्रंथांचा धांडोळा घेतलेला आहे, त्याचं चेक केलं, कशाने मला देव भेटेल, कशाने देव भेटेल, तर वेदाचा ज्याने अभ्यास केलेला आहे. मग आपण करणार का वेदाचा? आपण नाही करू शकत. पण आपल्याला ऐकलं पाहिजे. मग गुरूंना मोठेपणा कशाबद्दल दिलेला आहे? त्यांना पाया पडायचे पैसे द्या, त्यांना जेवायला बोलवा, त्यांना कपडे घ्या, त्यांना गाड्या द्या. हे कशासाठी एवढा मोठेपणा आहे? आम्ही आळशी आहोत, मतिमंद आहोत, आम्हाला संसाराबद्दल रुची आहे, पण त्याचबरोबर आम्हाला देवही पाहिजे. बाबा, आम्ही कमवल्यातल्या काहीतरी तुम्हाला 2 रुपये टॅक्स भरणा करतो, पण त्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला रिटर्न द्या ज्ञान. तुम्ही आमच्यासाठी हा सगळा अभ्यास करता, गावोगाव फिरता, ग्रंथाचा अभ्यास करता, तुम्ही आमच्यासाठी काही दिवस घालवलेले. जसे आपण आपल्या मुलांना शिकायला घालतो त्यावेळेला 1,00,000 रुपये 2 लाख रुपये फी का देतो? त्यांचे प्रपंच चालावे. त्यांनी ते शिक्षण कमवले ना, आता आपल्या मुलांना शिकवतात, पण त्यांच्या घरच्यांना काहीतरी पाहिजे. मग ती जशी फी तशी, बाबा आम्ही तुम्हाला फी देतो, पण आम्हाला तुम्ही ज्ञान द्या ना. आम्ही तुम्हाला दुधाचे पैसे देतो, पण बिगर पाण्याचं दूध द्या आम्हाला तुम्ही. मग तुम्ही जो अभ्यास केलाय ते रेडीमेड आम्हाला द्या. पै निगमाचळ शिकरी, उपनिषदार्थ नगरी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे. वेदातलं जे ज्ञानाचं विषय सांगितलाय, कर्म, उपासना आणि ज्ञान असे वेदाचे 3 भाग आहेत. ज्ञानामध्ये फक्त आत्मज्ञानाचाच बोध आहे आणि त्या उपनिषदांमध्ये तो विषय आलेला आहे. जी 21 उपनिषद आहेत, अशी 2-2.5 आहेत.
पण त्याच्यामध्ये 11 उपनिषद, एक ऐतरणीय उपनिषद आहे. न्हाव्याची आई आणि ब्राह्मणाच्या मुळे झालेला मुलगा. आई न्हाव्याची मुलगी आणि नवरदेव ब्राह्मणी, पण त्यांना मुलगा झाला. लोक म्हणले इतर जातीचं आहे, त्याने उपनिषद लिहिलं आणि चांगल्या जातीचा धाब्यावर आहे. ऐतरेणीय उपनिषद तो आत्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो, ज्याने उपनिषदाचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे उपनिषद फक्त आत्मज्ञानाबद्दल बोलतात आणि आपल्याकडं कोण आत्मज्ञानाबद्दल बोलत नाही. आपले आईबद्दल सांगतील, बापाबद्दल सांगतील, पुराणातली वांगी सांगतील, नाही तर इतिहास सांगतील, नाही तर राजकारणातलं सांगतील. पण तुमच्या आपल्या हृदयातल्या आत्म्याबद्दल फक्त संत बोलतात. ज्याची पदवी त्याला इतरांना साजे, संतांना उपजे आत्मसुख. घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी, या विन चावटी करू नका. ते ज्ञान कुठं आकाश येते का? बाबा आपल्या खिशातले काढून देणार आहे का? नाही. ते ज्ञान आपल्या हृदयात देवाने पहिलंच ठेवलेलं आहे. मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला ज्ञान आहे. म्हणून वेड्याला जर तुम्ही म्हणले वेडा, तर तो म्हणतो तू वेडा आहे, त्याला का राग येतो? मी ज्ञानी आहे, तो आत्म्याचा चार घेऊन बोलत असतो. ते ज्ञान आपल्याकडे आहे. 9व्या अध्यायात सांगितलं, मोठे गुरुमुखी उद्वैस दिसे, अमळस गुरूंच्या मुखातून आल्यासारखं वाटतं, पण ते आपल्या हृदयातच असतं अर्जुना. प्रत्यक्ष फावू लागे अपैसया. आपल्याला किंवा आपल्याला शाळेत गुरुजी शिकवायला होते, आम्हाला गुरुजी होते शिकवायला. पण तरी पण तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारतो, आपण जो देवाला नारळ फोडतो त्याला डोळे किती असतात? नारळाला डोळे किती असतात? 3. आणि आपल्याला किती आहे? 2. बरोबर. मग गुरुची निर्मिती कशासाठी? गुरुला एवढा मोठेपणा कशाला? आपला 3रा डोळा खोलायचं काम गुरुच आहे. पण गुरुचा पहिला 3रा डोळा खोललेला पाहिजे, तर गुरु इतरांचे 3रे डोळे खोलू शकतो. आमचे गुरुजी सांगतात, एक मनुष्य रात्री झोपला, त्याला सकाळी उठल्यानंतर एका माणसाची 2 दिसायला लागली माणसं. म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला. डॉक्टर, मला रात्रभर चांगली माझी दृष्टी होती, पण सकाळीपासून मला एकाची 2 माणसं दिसायला लागली. डॉक्टर म्हणतात, तुम्ही 3 जण कशाला आली? तर रोग कोणाला जास्त झालाय? डॉक्टरला. मी या डॉक्टरांचं बोलतो, इथल्या ज्या बाबाचा, ज्या गुरूंचा 3रा डोळा खोललाय त्यांना संज्ञा आहे सद्गुरू. त्यांचं नाव काय आहे? सद्गुरू. सद्गुरू काय करतात? अपूर्व अलौकिक तत्वाचा आपल्याला अनुभूती आणून देतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारतील. ते तत्वज्ञ संत आपल्याला मिळाले पाहिजेत. पुराणिक नको, पोथ्या वाचून सांगणारे नको. का म्हणे चाकूनी सांगे, मज अनुभव आहे. या अलौकिक तत्वाचा ज्यांना अनुभव. आपण घाईघाईमध्ये गेलो, एखाद्याला म्हणलं चहा द्या, एखाद्या टपरीवर गेलो चहा प्यायला, तो सारखा हटवतो, दे बाबा लवकर. तरी तो हातावर घेतो, चाटून बघतो, ओके, मग देतो. तो जसा ओके आहे जे तो खात्री करतो, तसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चाकोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. तो 3रा डोळा खोलला. तर आम्हाला गुरुजी सांगायचे शाळेत, 3रा डोळा जर खोलला शंकराने, शंकराला 3रा डोळा आहे, तर या जगाची सगळी काय होऊन जाईल? राख, जग भस्म होऊन जाईल. आपला सुद्धा जर आपल्या गुरूंनी 3रा डोळा खोलला, आपल्या गुरूंना घरी न्यायचं. लोक म्हणतात, बाबा गुरु सप्त्याला जर आमच्याकडे आले तर आमच्याच घरी येतात. बाबा जर सप्त्याला आले तर नेहमी आमच्याच घरी येतात. मी विचारलं कशाला येतात? ते म्हणले जेवायला येतात. संत आत्मज्ञानाची शिदोरी वाटण्यासाठी येत असतात. त्यांना दुसरं काम नाही. सेवितो हा रस, वाटितो आणि का. मी जे चाकलं ते तुम्ही घ्या. माझ्या गुरूंच्या उपकारातून उतराई व्हायचे म्हणून तुम्हाला देतो. तुमच्यावर मी उपकार करत नाही. माझ्या डोक्यावर लोड आहे माझ्या गुरूंचा.
त्यांनी त्यांचं जीवन समर्पण केलं होतं या समाजासाठी. बुडते हे जन न देखावे डोळा, म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पण केलं. मी त्यांना काही पण द्यायला गेलो तर ते मला म्हणतात, नको, खरे संत तुमच्याकडून काही घेऊ शकत नाही, ते देण्यासाठी आलेले असतात. ते म्हणतात, तुम्हाला आम्हाला लुटता आलं तर लुटा, लुटा लुटा संत जन. पण आता इथल्या माणसांना माहिती नाही संतांना लुटायचं, म्हणून ते आता माणसांना लुटायला लागलेले आहेत. असो, आपला विषय तो नाही, परंतु आपण जाणून घ्यायचं. ज्याच्याकडे डिग्री आहे त्या डॉक्टरकडे जाणार ना, आयुष्य आपल्याला फुकट घालवायचंय. 24 गुरु केले दत्तात्रयांनी, पण त्यांचे एक सद्गुरू होते. कोण? त्यांचे वडील त्यांचे सद्गुरू होते. निवृत्तीदादा ज्ञानेश्वरांचे भाऊ होते का सद्गुरू होते? इथे पदवी माणसाला नाही, गुरु ज्ञानाला गुरु ही पदवी आहे. ते ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला संत ही पदवी आहे. त्याचं पूर्ण शरीर त्या ज्ञानामध्ये ओथंबलेलं असतं. त्यांचं टच सुद्धा आपल्याला ब्रह्मस्वरूपाची अनुभूती आणून देते. त्यांची दृष्टी आपल्यावर पडली तरी आपण ब्रह्मरूप होऊ शकतो. हे असो, दिठी जयावरी झळके, आणि दृष्टी तर पडू द्याच, पण आपण त्यांचा चरण स्पर्श केला, त्यांनी जर डोक्यावर हात ठेवला, भाग्य उजळलं, आपण भगवान शंकराच्या योग्यतेचे होऊ. हे असो, दिठी जयावरी झळके, की माथा पद्म पारुखे, तो जीवची परितुके महेशाचा. तो त्याच्या योग्यतेचा होतो. आपली वेळ झालेली आहे. आपली वेळ प्रवचनाची झाली असं समजू नका, आपली सगळ्यांची वेळ झालेली आहे. म्हणून उठा उठा, जागा, पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून दुधा ठाव नाही येते. यांनी उपनिषदाचा अभ्यास केलेला आहे. तिसरं सांगतात, आहात ब्रह्माच्या एका हरी, तयासीच हे नाम कळे. ज्याने निगमाचा अभ्यास केलेला आहे, उपनिषदार्थाचा अभ्यास केलेला आहे, आणि ब्रह्माच्या एका हरी म्हणजे एका पंक्तीला जेवायला बसले. ब्रह्माच्या, ब्रह्मदेवाच्या नाही. ब्रह्मदेव वेडा आहे, तो संशयी आहे. तो भगवान श्रीकृष्णाबद्दल संशय येतो, हा देवच आहे का? त्याच्या गाया वासर घेऊन गेला होता, तो संशयी आहे. पण ब्रह्म मात्र निशंक आहे. आणि मग तो ब्रह्माच्या एका हरी, ज्याच्यावर गुरूंची कृपा झाली आणि जो ब्रह्माच्या एका पंक्तीला बसलाय, त्यांनाच हे नाम कळेल, इतरांना कळणार नाही. असो, 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मधल्या 328 ते 334 नंबरच्या सेवा ओव्या तुम्हा सज्जनांच्या सेवेसाठी निवडल्या होत्या. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीली दुबळा अर्चित असे भक्ती, मनोनी बोल गंगावती स्वीकार. माझा असा अनुभव आहे, तुम्ही भगवान शंकर आहात असं ज्ञानेश्वरी सांगते. तुम्ही आपण माणसं नाही, एक गोष्ट सांगून पुढे जातो आणि सेवा आटपून देतो. आपल्याला जेव्हा बाळ झालं किंवा आपण पण जेव्हा पाळण्यात टाकलो, तोपर्यंत आपल्याला नाव नव्हतं. तेव्हा काकी, मावशी, आत्या, आजूबाजूची मामी, नातेवाईक यायचे. पाळण्यात बाळाला ठेवताना तोपर्यंत त्याचं नाव नाही. तोपर्यंत काय म्हणायचे? राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या. म्हणजे हा माणूस नाही, हा कोण आहे? परमात्मा आहे, हा ईश्वर आहे. हे त्यावेळेला सांगितलं. पण व्यवहार चालवण्यासाठी नाव ठेवण्यात आलं आणि त्याच नावाला आपण स्वतःला समजू लागलो. हे आपलं खरं नाव नाही, आपलं ओरिजिनल नाव देव आहे आणि खोटं नाव देह आहे, व्यवहार चालवण्यासाठी. असो, अध्याय क्रमांक 17 ग्रंथ ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 17. बाबा म्हटले 17वा अध्याय संपलाय, मग त्याचा शेवटचा आपण विचार करूया म्हटलं. म्हणून 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोकच्या खालच्या 328 ते 333-34 क्रमांकाच्या ओळीपर्यंत तुम्हा सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेल्या ओळी होत्या. हे मी माझ्या पदरचं काही सांगितलेलं नाही. जे साधू संतांचं म्हणणं आहे, ज्ञानेश्वरीचं म्हणणं आहे, ते मी सांगितलं. याच्यामध्ये माझा एकही शब्द पदरचा नाही, याच्यातलं मी एकही वाक्य चुकीचं बोललेलं नाही. हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ते सांगितलं. आणि आमच्या साधू संतांचं पुष्ट सांगितलेलं आहे, त्यांचं जे सेवन केलं ते सांगितलं. त्यामुळं मला ही काही बोलायची गरज नाही. काही योग्य असतं ते माझ्या गुरूंचं, अयोग्य हे माझं काही नाही. जसं सांगितलेला माल तसाच्या तसा तुमच्यापर्यंत पाठवला, त्याच्यात माझं काहीच नाही. त्यामुळे मला हे बोलायची गरज नाही. न्यून ते पुरते, अधिक ते सरते. पण ज्ञानेश्वर महाराजांची नम्रता एवढी आहे,
मूर्खाला सुद्धा ते शहाणं समजतात आणि त्या शहाण्यांच्या सभेमध्ये स्वतःला मूर्ख समजतात. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू, पण संतांच्या सभेमध्ये मी दीपक आहे, उज्ज्वल दिवा आहे असं स्वानुभवाने म्हणतात. असो झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा तसेच तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. झालेली सेवा तुम्हा सर्वज्ञांच्या अधिष्ठान ज्ञानेश्वरी त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण ग्राम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई सब संतन की जय. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. भूता परस्परे